नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण 2 मधील सी हा जो तिसरा घटक आहे तो पाहायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण कुटीर आणि लघु उद्योगधंदे म्हणजे काय, कुटीर आणि लघु उद्योगापुढे निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा समस्या कोणकोणत्या आहेत तो भाग आपण पाहिलेला होता। आजच्या लेक्चरला आपण कुटीर व लघु उद्योगांचे भवितव्य किंवा महत्त्व हा भाग आपण पाहणार आहोत। कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचे किंवा फायद्याचे असलेले दिसून येतात। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर कुटीर आणि लघु उद्योगांचे जे भवितव्य आहे ते चांगले आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचे भवितव्य लक्षात घेऊन या उद्योगांचा विकास घडवून आणण्याचा किंवा या उद्योगांच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे। तर कुटीर आणि लघु उद्योगांचे कोणकोणत्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे हे आपल्याला पुढील मुद्द्यावरून पाहता येईल। एक म्हणजे रोजगार निर्मिती। कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे मानले जातात, कारण भारत हा एक विकसनशील देश आहे आणि त्याचबरोबर तो एक शेतीप्रधान देश आहे। भारतात रोजगाराच्या दृष्टिकोनातून शेती हे क्षेत्र महत्त्वाचं मानलं जातं, कारण आज ही जवळजवळ 57 ते 58% लोकांना रोजगार पुरवण्याचं काम हे शेती क्षेत्राकडून केलं जातं। आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेतीच्या नंतर कुटीर आणि लघु उद्योगांचा हा दुसरा क्रमांक लागतो, कारण जसं शेती क्षेत्र हे श्रमप्रधान आहे त्याच पद्धतीनं कुटीर आणि लघु उद्योग हे क्षेत्र देखील श्रमप्रधान आहे। श्रमप्रधान याचा अर्थ श्रमाला प्राधान्य देणारी ही दोन्ही क्षेत्र आहेत, म्हणजे जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर या ठिकाणी केला जातो आणि मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे कुटीर आणि लघु उद्योगांकडून केले जाते। आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर आज जवळपास 30 ते 40% रोजगार हा कुटीर आणि लघु उद्योगातून निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे रोजगाराच्या दृष्टिकोनातून या उद्योगांचं महत्त्व हे शेती पाठोपाठ आहे किंवा असलेलं आपल्याला दिसून येतं। आता प्रश्न असा निर्माण होतो की मग मोठ्या उद्योगातून रोजगार निर्माण होत नाही का? तर मोठ्या उद्योगातूनही रोजगार निर्माण होतो, परंतु मोठ्या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा लघु उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचे प्रमाण हे जास्त आहे। असं आपल्या म्हणजे मोठ्या उद्योगांमध्ये कामगारांची संख्या जास्त दिसते, लघु उद्योगामध्ये ती कमी दिसते। ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्याचे वास्तव असं आहे की मोठे उद्योगधंदे हे आधुनिक पद्धतीनं उत्पादन करीत असतात, आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो आणि त्यामुळे मोठ्या उद्योगांमध्ये सातत्याने कामगार कपातीचं धोरण स्वीकारलं जातं। म्हणजे जेवढी कामगारांची संख्या कमी करता येईल तेवढी ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। या उलट कुटीर आणि लघु उद्योगांमध्ये मात्र जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून रोजगाराच्या दृष्टिकोनातून हे उद्योगधंदे महत्त्वाचे ठरतात। त्यानंतर त्याचं महत्त्व असं आहे किंवा दुसरा फायदा आहे की कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे अल्प भांडवलामध्ये सुरू होतात। अल्प भांडवलामध्ये म्हणजेच कमीत कमी भांडवलामध्ये हे उद्योगधंदे सुरू करता येऊ शकतात। म्हणजे सुरुवातीला हे उद्योगधंदे सुरू करत असताना फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असत नाही। जरी लघु उद्योगांच्या व्याख्येनुसार म्हणजे 1991 नंतर लघु उद्योगाची जी व्याख्या करण्यात आलेली आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जवळजवळ 60 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक असणारे जे उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग असं म्हटलं जातं। 60 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक मर्यादा सांगितलेली आहे, याचा अर्थ 60 लाख रुपयेच गुंतवले पाहिजेत असं नाही। अगदी 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयांपासून सुद्धा या उद्योगामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते। म्हणजे सुरुवातीला 5-10 लाख रुपये गुंतवून हळूहळू या उद्योगांचा विस्तार करता येऊ शकतो, हे उद्योगधंदे वाढवता येऊ शकतात, पण सुरुवातीलाच 60 लाख रुपये पाहिजेत असं नाही। त्यामुळे अगदी 2-3 लाख 4-5 लाखावरून सुद्धा हे उद्योगधंदे सुरू होऊ शकतात किंवा ते करता येतात। आणि कुटीर उद्योगधंदे हे सुद्धा 40-50 हजारामध्ये 20-30 हजारामध्ये किंवा 50-60 हजार रुपयांमध्ये कुटीर उद्योग हे सुरू करता येऊ शकतात। म्हणजे दोन्ही उद्योगांचा जर विचार केला तर मोठ्या उद्योगांप्रमाणे या उद्योगांना फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असत नाही। आणि शिवाय
मोठे उद्योगधंदे जर सुरू करायचे असेल तर अनेकदा परकीय भांडवलाची आवश्यकता असते, परंतु कुटीर आणि लघु उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परकीय भांडवलाची आवश्यकता नसते. तर हे उद्योगधंदे अल्प भांडवलामध्ये जसे सुरू होतात त्याच पद्धतीने ते स्वदेशी भांडवलामध्ये सुद्धा सुरू होऊ शकतात. म्हणजे आपल्या देशातले म्हणजे आपल्या देशातल्या देशात जे भांडवल आहे त्या भांडवलाच्या साहाय्याने किंवा आपल्याजवळील पैशाच्या साहाय्याने हे उद्योगधंदे सुरू करता येऊ शकतात. त्यासाठी परकीय चलनाची गरज भासत नाही. तर हा एक फायदा या उद्योगांचा सांगितला तो. त्यानंतर स्वदेशी तंत्रज्ञान, हे उद्योगधंदे स्वदेशी तंत्रज्ञान करता येऊ शकतात, म्हणजे त्यांना परकीय तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते. तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे उद्योगधंदे सुरू होऊ शकतात. मोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी मात्र परकीय तंत्रज्ञानाची गरज भासते. म्हणजे मोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी त्यांना उच्च तंत्रज्ञान आवश्यक असते आणि हे उच्च तंत्रज्ञान जर देशामध्ये उपलब्ध नसेल तर ते परदेशातून आयात करावे लागते आणि त्याद्वारे परकीय म्हणजे परकीय तंत्रज्ञानाच्या आणि परकीय भांडवलाच्या साहाय्याने मोठे उद्योगधंदे सुरू करावे लागतात. परंतु लघु उद्योगांना मात्र परकीय तंत्रज्ञानाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे हा एक फायदा होत असतो. त्यानंतर अल्प प्रशिक्षण व कौशल्य, हे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अल्प प्रशिक्षणाची आवश्यकता असते, कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक यंत्रसामुग्रीचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात नाही. त्यामुळे कामगारांना थोडं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्याकडे थोडंसं कौशल्य असेल तर ते सहजपणे काम करू शकतात, सहजपणे ते उत्पादन करू शकतात. म्हणजे त्यांना फार मोठं प्रशिक्षण द्यावं लागत नाही आणि त्यामुळे लघु उद्योजकांना किंवा कुटीर उद्योजकांना प्रशिक्षणावरती, कामगारांच्या प्रशिक्षणावरती फार मोठा पैसा खर्च करावा लागत नाही. तसं मोठ्या उद्योगांमध्ये मात्र कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं, प्रशिक्षण द्यावं लागतं किंवा बाहेर त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवावं लागतं. त्यावेळेला ट्रेनिंगसाठी येणारा किंवा प्रशिक्षणासाठी येणारा जो काही खर्च आहे तो सगळा उत्पादकांना करावा लागतो, कारखान्यांना किंवा कंपन्यांना करावा लागतो. तसं कुटीर आणि लघु उद्योगामध्ये मात्र उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात नसल्यामुळे अल्प प्रशिक्षणामध्ये किंवा थोड्याशा प्रशिक्षणामध्ये हे कामगार कुशल बनतात. थोडंसं कामगारांच्याकडे जर स्किल असेल, कौशल्य असेल तर ते सहजपणे किंवा सराईतपणे वस्तूंचे उत्पादन करू शकतात. जर उदाहरण घ्यायचं झालं तर घरगुती व्यवसायाचं आपल्याला उदाहरण घ्यायचं की म्हणजे खडू तयार करणे किंवा उदबत्ती तयार करणे किंवा झाडू तयार करणे, चटई तयार करणे, मातीची खेळणी तयार करणे, लाकडी खेळणी तयार करणे, हे घरामध्ये चालवले जाणारे व्यवसाय आहेत. किंवा मिरची कांडप यंत्र असेल किंवा पिठाची गिरणी असेल तर हे घरगुती व्यवसाय आहेत. आता ह्यासाठी फार मोठं काही ट्रेनिंग घ्यायची गरज भासत नाही. म्हणजे खडू कसे तयार करायचे किंवा मेणबत्ती तयार करणे किंवा उदबत्ती तयार करणे, ह्यासाठी काही फार मोठं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. थोडीशी माहिती थोडंसं जर घेतली किंवा थोडंसं जर आपण स्किल त्यातलं समजावून घेतलं तर सहजपणे ह्या वस्तू उत्पादित करता येतात. त्यासाठी बाहेर ट्रेनिंग घ्यायला जायची गरज भासत नाही. तर हा एक फायदा या उद्योगांचा दिसून येतो. त्यानंतर मोठ्या उद्योगांना सहाय्यभूत, हे उद्योगधंदे मोठ्या उद्योगांना सहाय्यभूत म्हणजेच मदत करण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरतात. कारण मोठ्या उद्योगांमध्ये ज्या अवजड वस्तूंचं उत्पादन केलं जातं, मोठ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, त्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या उद्योगांना मदत करण्याचं कार्य हे लहान उद्योगधंदे किंवा लघु उद्योग करत असतात. जर उदाहरण घ्यायचं झालं तर समजा 4 चाकी गाड्यांचं उत्पादन करणारी कंपनी आहे, उदाहरणार्थ टाटा कंपनी आहे. तर समजा टाटा कंपनी मोटार गाड्यांचं उत्पादन करत असेल, 4 चाकी गाड्यांचं उत्पादन करत असेल तर त्या 4 चाकी गाड्यांचं उत्पादन करण्यासाठी लागणारे जे स्पेअर पार्ट आहेत, त्या स्पेअर पार्टचं उत्पादन मग अगदी इंजिनपासून नटबोल्टापर्यंत, नट बोल्ट, खिळे, मोळे, गाडीचे हँडल असतील किंवा सीट कवर असतील किंवा इंजिन असेल, तर हे जे स्पेअर पार्ट आहेत किंवा टायर असेल, ट्यूब असेल, तर हे जे स्पेअर पार्ट आहेत किंवा चाक असेल तर त्याचं उत्पादन करणारे काही लघु उद्योग असतात की त्या लघु उद्योगामध्ये मोठ्या गाड्यांना लागणारे जे स्पेअर पार्ट आहेत म्हणजे सुट्टे भाग जे आहेत त्या सुट्ट्या भागांचं उत्पादन करणारे काही लघु उद्योगधंदे असतात. आता लघु उद्योगांमध्ये जर अशा प्रकारे स्पेअर पार्टचं जर उत्पादन झालं
तर साहजिकच मोठ्या कंपन्यांना त्याचे फायदे होतात, कारण मोठ्या कंपन्या अशा किरकोळ वस्तूंचं उत्पादन करत बसत नाही, तर ते लघु उत्पादकांकडून ते मागून घेतात आणि त्याद्वारे ते त्यांच्या कारखान्यांमध्ये, त्यांच्या कंपन्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन केलं जातं. आपल्याकडे औरंगाबादमध्ये अशा 2 चाकी 4 चाकी गाड्यांचं उत्पादन करणारे असंख्य लघु उद्योगधंदे उभे राहिलेले दिसून येतात. अगदी टाटा कंपनीला सुद्धा लागणारे जे स्पेअर पार्ट आहेत, इंजिन आहे, ते सगळं औरंगाबादच्या MIDC मध्ये असणाऱ्या ज्या लहान कंपन्या आहेत त्या लहान कंपन्यांकडून ते हे सगळे जे पार्ट आहेत ते पार्ट टाटा कंपन्यांकडून खरेदी केले जातात. म्हणजे ह्याचा अर्थ काय की टाटा कंपनीला मदत करण्याचं काम कोण करत असतं, तर औरंगाबादमधील MIDC मध्ये असणारे ज्या लहान कंपन्या आहेत त्या लहान कंपन्या टाटा कंपनीला मदत करण्याचं कार्य करतात. म्हणजेच याचा अर्थ मोठ्या उद्योगांना सहाय्यभूत म्हणजे त्यांना मदत करण्याचं कार्य हे लघु उत्पादकांकडून किंवा या लहान कंपन्यांकडून केले जाते. त्या दृष्टिकोनातून या कंपन्या हे जे लहान उद्योग आहेत ते फायद्याचे ठरतात. त्यानंतर आर्थिक विषमता कमी. कुटीर आणि लघु उद्योगांमुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. विशेषतः ज्या भागामध्ये हंगामी स्वरूपाची शेती पिकवली जाते त्या भागामध्ये हंगाम संपल्यानंतर रोजगार, शेतीतून उपलब्ध होणारा रोजगार कमी होतो आणि त्यामुळे अशा भागातील अनेक लोकांना नाईलाजाने बेकार राहावे लागते. म्हणजे त्यांना 6 महिने काम मिळते आणि 6 महिने त्यांना बेकार राहावे लागते. तर अशा भागामध्ये जर कुटीर आणि लघु उद्योगधंदे स्थापन झाले तर बारमाही रोजगाराच्या संधी त्या भागामध्ये उपलब्ध होतात आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक अशा रोजगाराच्या संधी कुटीर आणि लघु उद्योगांमधून निर्माण होत असल्यामुळे एका अर्थाने ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जी विषमता आहे ती आर्थिक विषमता कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. आर्थिक विषमता याचा अर्थ श्रीमंत अधिक श्रीमंत बनणे आणि गरीब अधिक गरीब होणे किंवा आहे त्याच अवस्थेमध्ये राहणे. तर गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असणारी जी दरी आहे, यांच्यामध्ये असणारं जे अंतर आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कुटीर आणि लघु उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. कारण या उद्योगांमुळे अनेक लोकांच्या हाताला काम मिळते, त्यांचे उत्पन्न वाढते, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि त्यामुळे त्यांची गरिबी कमी होते आणि म्हणून आर्थिक विषमता कमी होते असं म्हटलं जातं. तर या अनुषंगाने हे उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे उद्योगांचे विकेंद्रीकरण. उद्योगांचे विकेंद्रीकरण याचा अर्थ केंद्रीकरण म्हणजे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण असे 2 शब्दप्रयोग अर्थशास्त्रामध्ये उद्योगधंद्यांच्या बाबतीत वापरले जातात. केंद्रीकरण म्हणजे असंख्य कारखाने जर एकाच भागामध्ये, एकाच ठिकाणी, एकाच शहरामध्ये किंवा एकाच भूप्रदेशामध्ये जर स्थापन झालेले असतील तर त्याला काय म्हटलं जातं, उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. उदाहरणार्थ भारतात मुंबईमध्ये कापड गिरण्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे, सोलापूर शहरामध्ये कापड गिरण्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि आपल्या जवळपास इचलकरंजी या ठिकाणी सुती कापड उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे. कारण या तिन्ही ठिकाणी कापड उद्योगाला लागणारं जे दमट हवामान आहे, जे उष्ण हवामान आहे किंवा दमट हवामान आहे ते दमट हवामान या 3 ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळे बहुतांशी कापड गिरण्या या मुंबईमध्ये सुरू झाल्या, बहुतांशी कापड गिरण्या या सोलापूरमध्ये सुरू झाल्या किंवा बहुतांशी कापड गिरण्या या इचलकरंजी शहरामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. तर एकाच ठिकाणी असे असंख्य कारखाने जर स्थापन होत असतील तर त्याला उद्योगांचं केंद्रीकरण असं म्हटलं जातं. केंद्रीकरणाचे फायदे पण होऊ शकतात, परंतु केंद्रीकरणाचे अनेक तोटे पण आहेत. कारण केंद्रीकरणामुळे त्या विशिष्ट भागाचा, विशिष्ट भूप्रदेशाचा, विशिष्ट प्रदेशाचा किंवा विशिष्ट शहरांचाच विकास झपाट्याने होतो आणि इतर प्रदेश हे मागासलेले राहतात. म्हणजे प्रत्येक नवीन कारखाने जर त्याच भागामध्ये सुरू झाले तर त्याच भागाचा विकास होत जातो आणि इतर भागाचा विकास होऊ शकत नाही. याच्यातून प्रादेशिक विषमता निर्माण होण्याची शक्यता असते
आणि म्हणून महात्मा गांधींनी देखील सांगितलेलं होतं की भारतामध्ये जर समतोल प्रादेशिक विकास घडवून आणायचा असेल, सर्व प्रदेशांचा समान पद्धतीने जर विकास घडून यायचा असेल तर उद्योगांचं केंद्रीकरण न होता त्यांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. विकेंद्रीकरण म्हणजे कारखाने एकाच ठिकाणी सुरू न करता ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सुरू झालेले पाहिजेत. ते विखुरले गेले पाहिजेत, म्हणजे विखुरलेल्या अवस्थेमध्ये असले पाहिजेत. आणि जे 100 नवीन कारखाने सुरू करत असताना ते एकाच ठिकाणी सुरू केले तर त्याच भागातील लोकांना त्याचा फायदा होतो. परंतु हे 100 कारखाने वेगवेगळ्या भागामध्ये जर सुरू झाले तर 100 ठिकाणी असणाऱ्या भागांचा कायापालट होऊ शकतो. म्हणजे हा विकेंद्रीकरणाचा फायदा आहे. आता या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मोठ्या कंपन्या या ग्रामीण भागामध्ये किंवा निर्जन भागामध्ये, ओसाड भागामध्ये जायला तयार होत नाहीत किंवा मागासलेल्या प्रदेशामध्ये मोठ्या कंपन्या जायला तयार होत नाहीत. आणि त्यामुळे अशा मागासलेल्या प्रदेशांचा जर विकास घडवून आणायचा असेल तर मागासलेल्या भागांमध्ये कुटीर आणि लघु उद्योगधंदे म्हणजे छोटे मोठे व्यवसाय सुरू जर झाले तर त्या भागाचा देखील विकास घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून सर्व भागांचा समान पद्धतीने विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून उद्योगांचं विकेंद्रीकरण होणं गरजेचे आहे. आणि हे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुटीर आणि लघु उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी. आपण पाहतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. आजही जवळजवळ 57 ते 58% लोकांच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन हे शेती आहे. आणि त्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार वाढत जातो. जास्तीत जास्त लोकसंख्या जर शेतीमध्ये गुंतलेली असेल तर शेतीचे विभाजन आणि तुकडीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होते. शेतीचे लहान लहान तुकडे होतात आणि त्याचे परिणाम हे शेतीच्या उत्पादनावरती होत असतात. आधुनिक पद्धतीनं शेती करता येत नाही आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण विचार केला तर शेतीचे उत्पादन कमी कमी होत जाते. आणि त्यामुळे जर शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करायचा असेल, शेतीच्या उत्पादनामध्ये जर वाढ घडवून आणायची असेल तर कुटीर आणि लघु उद्योगांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जर असे छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले तर शेती क्षेत्रातील लोकसंख्या ही उद्योग व्यवसायाकडे वळू शकते. शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होतो, अनेक लोकांना काम मिळते आणि त्या दृष्टिकोनातून कुटीर आणि लघु उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. कारण ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा सहजपणे सुरू करता येऊ शकतात. कारण त्यांना परकीय तंत्रज्ञानाची गरज नसते, परकीय भांडवलाची गरज नसते, फार मोठ्या प्रशिक्षणाची गरज नसते. त्यामुळे छोट्या जागेमध्ये हे व्यवसाय आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुरू करता येऊ शकतात. म्हणून हा एक फायदा सांगितला जातो. त्यानंतर औद्योगिक शांतता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून, औद्योगिक शांतता राखण्याच्या दृष्टिकोनातून कुटीर आणि लघु उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. औद्योगिक शांतता म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये मालक आणि कामगार यांच्यामधले संबंध जर चांगले असतील, मैत्रीचे असतील तर औद्योगिक शांतता टिकून राहते. आणि जर मालक आणि कामगार यांच्यामध्ये संबंध चांगले नसतील, सतत संघर्ष निर्माण होत असेल तर मात्र ह्याचे परिणाम हे औद्योगिक अशांतता निर्माण होते, उत्पादनामध्ये खंड पडतो. कारण मालक वर्ग जर कामगारांच्या मागण्या मान्य करीत नसतील, दोघांच्यामध्ये संबंध जर चांगले नसतील तर सातत्याने मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळे मालक आणि कामगार यांच्यामध्ये सतत कलह निर्माण होतो. याच्यातून संप, टाळेबंदी, घेराव, मोर्चा असे प्रकार निर्माण होतात. संप जर पुकारला तर जेवढे दिवस संप आहे तेवढे दिवस कारखाने बंद ठेवावे लागतात. त्यामुळे मालकाचे पण नुकसान होते आणि कामगाराचे पण नुकसान होते, कारण संप काळातला पगार कामगारांना दिला जात नाही. हे सर्व जर टाळायचं असेल तर मोठ्या कारखान्यांऐवजी हे लघु उद्योगधंदे, कुटीर उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. कारण कुटीर उद्योग हे घरातल्या व्यक्तींच्या साहाय्याने चालवले जातात. कुटुंबातील सदस्यच यामध्ये काम करत असतात. त्यामुळे घरातल्या घरामध्ये भांडण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे मालक सगळेच मालक असतात आणि सगळेच कामगार असतात आणि त्यामुळे ह्यांच्यात कलह निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याच पद्धतीनं लघु उद्योगामध्ये मालक आणि कामगार यांच्यामध्ये फार मोठा संघर्ष होत नाही. कारण लघु उद्योगामध्ये मुळातच कामगारांची संख्या
10, 15, 20 फार फार तर 50 अशी असते. त्यामुळे मालक आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आहेत ते चांगले राहतात. बऱ्याचदा मालक आणि कामगार यांच्यामध्ये अगदी म्हणजे घरगुती संबंध निर्माण झालेले असतात, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले असतात. त्यामुळे कामगारांना जर काही अडचणी निर्माण झाल्या तर लगेच लघु उत्पादक त्यांना मदत करतात आणि त्यामुळे यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे जसं मोठ्या कंपन्यांमध्ये संप वगैरे झालेला आपण ऐकतो, तसं कुटीर उद्योगामध्ये किंवा लघु उद्योगामध्ये संप होत नाहीत किंवा संप पुकारला जात नाही. बघा, घरामध्ये जे व्यवसाय चालवले जातात त्या व्यवसायाचा जर विचार केला तर घरातले लोक कधी घरातल्या घरातच संप पुकारत नाहीत. म्हणजे या पद्धतीनं औद्योगिक शांतता जर टिकून राहायची असेल तर कुटीर आणि लघु उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. त्यानंतर व्यापार चक्रे टाळता येतात. व्यापार चक्र म्हणजे तेजी मंदीची परिस्थिती. मोठ्या उद्योगामध्ये सतत तेजी मंदी ही परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तेजी झाली की मंदी, मंदी झाली की तेजी, तेजी मंदी हे चक्र सतत फिरत राहतं. तेजीच्या काळामध्ये उत्पादकांचा कामगारांचा फायदा होतो, तर मंदीच्या काळामध्ये मालकाचा आणि कामगारांचा तोटा होत असतो. तर या पद्धतीने जर विचार केला तर लघु उद्योगांमध्ये तेजी मंदी किंवा कुटीर उद्योगामध्ये तेजी मंदीची परिस्थिती फारशी निर्माण होत नाही आणि जर समजा झालीच तर ती लगेच आटोक्यामध्ये आणता येते. त्यामुळे व्यापार चक्रे टाळता येतात. या दृष्टिकोनातून कुटीर आणि लघु उद्योग महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर आर्थिक स्थैर्य. कुटीर आणि लघु उद्योगामुळे एक प्रकारचे देशात आर्थिक स्थैर्य निर्माण होते. फार मोठे आर्थिक चढउतार निर्माण होत नाही. त्यामुळे एक प्रकारची आर्थिक स्थिरता टिकून राहण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा. आज जर आपण पाहिलं तर कुटीर आणि लघु उद्योगांचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हिस्सा वाढत असलेला दिसून येतो. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुटीर आणि लघु उद्योगधंदे सुद्धा हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जवळपास अलीकडील काळामध्ये जवळपास 40% हिस्सा हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुटीर आणि लघु उद्योगांचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कुटीर आणि लघु उद्योगांना परकीय चलन सुरू करण्यासाठी परकीय चलन लागत नाही. उलट हे उद्योगधंदे परकीय चलन मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. कारण आज आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते की कुटीर आणि लघु उद्योगामध्ये तयार होणाऱ्या बऱ्याच वस्तू या परदेशामध्ये निर्यात केल्या जातात. म्हणजे निर्यातक्षम वस्तूंचे उत्पादन जर या उद्योगामध्ये केले जात असेल तर या वस्तूंची निर्यात केली जाते आणि त्या निर्यातीपासून भारताला परकीय चलन प्राप्त होऊ शकते. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याकडे गोव्याला जाताना म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाँड्रीवरती कोकणात सावंतवाडी नावाचं जे गाव आहे, तर त्या सावंतवाडीमध्ये घरोघरी लाकडी खेळणी तयार करण्याचे व्यवसाय केले जातात. सावंतवाडीमध्ये तयार केली जाणारी जी लाकडी खेळणी आहेत, म्हणजे ती लाकडी खेळणी अगदी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करण्यापासून, म्हणजे लाकडी फळं तयार केली जातात. म्हणजे आंबे असतील किंवा द्राक्ष असतील, केळी असतील, ही सगळी लाकडापासून तयार केली जातात. हुबेहूब दिसतात आणि टिकाऊ असतात, कारण ती पडली तरी फुटत नाहीत. आणि त्यामुळे अशी जी लाकडी खेळणी तयार केली जातात आणि घरोघरी हे लघु उद्योग कुटीर उद्योग तिथं चालवले जातात. तर सावंतवाडीमध्ये तयार होणारी जी लाकडी खेळणी आहे ती लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. या लाकडी खेळण्यांची निर्यात परदेशामध्ये केली जाते आणि त्यामुळे या लाकडी खेळण्याच्या निर्यातीपासून भारताला परकीय चलन प्राप्त होते. तर असे असंख्य वस्तू आहेत की ज्या वस्तू परदेशामध्ये निर्यात केल्या जातात, त्या वस्तूंचे उत्पादन कुटीर आणि लघु उद्योगामध्ये केले जाते. तर या पद्धतीने जर विचार केला तर परकीय चलन मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास. कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे बहुतांशी प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांची स्वतःची जागा असते, त्यामुळे स्वतःच्या जागेमध्ये किंवा स्वतःच्या शेतामध्ये हे असे उद्योग व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. छोटे खत कारखाने असतील
किंवा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प असेल किंवा सेंद्रिय खताची निर्मिती करणारे कारखाने असतील किंवा तो प्रकल्प असेल किंवा त्याचबरोबर मासेमारी व्यवसाय म्हणजे मत्स्य पालन व्यवसाय किंवा पोल्ट्री फार्म असेल तर शेतातल्या शेतामध्ये हे व्यवसाय चालू केले जातात किंवा रेशीम उद्योग असेल, शेळ्या पालन व्यवसाय असेल, मेंढ्या पालन व्यवसाय असेल, असे व्यवसाय शेतातल्या छोट्या म्हणजे थोड्याशा जागेमध्ये हे व्यवसाय सुरू केले जातात आणि त्यामुळे जागेचा वगैरे प्रश्न ग्रामीण भागामध्ये फारसा निर्माण होत नाही. परंतु असे व्यवसाय जर शहरामध्ये सुरू करायचे झाले तर शहरामध्ये जागा खरेदी करण्यापासून सुरुवात करावी लागते किंवा जागा भाडोत्री घ्यावी लागते. त्यामुळे फार मोठं भांडवल गुंतवावं लागतं. त्यामुळे शक्यतो ग्रामीण भागामध्येच अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे उद्योगधंदे फायद्याचे ठरत आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. लोकांच्या हाताला काम मिळते, लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते, हळूहळू लोकांचे राहणीमान वाढण्यासाठी मदत होते, लोक आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतात, त्यांचं राहणीमान सुधारल्यामुळे 2 चाकी 4 चाकी गाड्यांचा ते वापर करू शकतात, खरेदी करू शकतात आणि अशा पद्धतीनं आज ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचं बदलतं चित्र आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे उद्योगधंदे फायद्याचे ठरतात. तर अशा पद्धतीनं आपला जो सी हा पॉईंट होता कुटीर आणि लघु उद्योगधंदे, तर तो भाग आपला संपलेला आहे आणि याच प्रकरणामधला शेवटचा जो डी हा घटक आहे तो आपण सुरू करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण फक्त त्याची थोडीशी प्रास्ताविक पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. तर प्रकरण 2 जे आहे तो त्याच्यामध्ये डी हा जो शेवटचा घटक आहे तो आहे 1991 पासूनचे विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे धोरण. हा आपल्याला सिलेबसला नवीन भाग आहे. विदेशी किंवा परकीय गुंतवणूक, त्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक साधन संपत्ती व श्रम या 2 घटकांबरोबरच भांडवल हा तिसरा घटक देखील महत्त्वाचा मानला जातो. आपण असं म्हणतो की एखादा उद्योग व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी 4 घटकांची आवश्यकता असते: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. संयोजक म्हणजे जो सुरू करणारा आहे व्यवसाय तो म्हणजे मालक. आता या संयोजकाची भूमिका काय असते तर राहिलेले जे 3 घटक आहेत त्यांना एकत्र आणून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करणे ही संयोजकाची भूमिका असते. म्हणजे भूमी असेल किंवा जी नैसर्गिक साधन संपत्ती असेल, त्याचबरोबर श्रम म्हणजे कामगार आणि भांडवल, हे 3 घटक तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता भूमी किंवा नैसर्गिक साधन संपत्ती मिळू शकते, श्रम किंवा कामगार मिळू शकतात, पण कधी जर भांडवल असेल तर. म्हणजे श्रम किंवा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे कच्चा माल वगैरे, भूमी म्हणजे कारखान्याची इमारत वगैरे या पद्धतीनं. तर हे सगळं उभं करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे असं म्हटलं जातं की माणसाला सगळी सोंग करता येतात परंतु पैशाची सोंग करता येत नाहीत. इथं भांडवल याचा अर्थ पैसा असा पण जर पाहिला तर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे भांडवल किंवा पैसा. आणि त्यामुळे भांडवलाची जर टंचाई असेल तर भांडवलाच्या टंचाईमुळे देशाच्या आर्थिक विकासावरती मर्यादा येतात. भांडवलाच्या अडचणीमुळे आर्थिक विकास जलद गतीने होऊ शकत नाही. ही प्रत्येक देशापुढे निर्माण झालेली समस्या असलेली आपल्याला दिसून येते. भारतात भांडवलाच्या टंचाईमुळे बचत व गुंतवणुकीचा दर कमी आहे. मुळातच प्रगत देशांच्या तुलनेने किंवा श्रीमंत देशांच्या तुलनेने जर विचार केला तर भारतात भांडवल संचय कमी आहे, भांडवलाची टंचाई आहे. कारण मुळातच लोकांचे उत्पन्न कमी आहे. लोकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे लोकांकडून केली जाणारी बचत कमी होते. बचत कमी झाली की भांडवल कमी होते आणि भांडवल संचय कमी झाला की आपोआपच गुंतवणुकीचा दर देखील कमी होतो. 1991 मध्ये भारतात नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि नवीन आर्थिक धोरण स्वीकारून भारतात उदारीकरणावरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजे नवीन आर्थिक धोरणामध्ये आपण पाहिलं की 3 गोष्टी स्वीकारलेल्या होत्या: जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. तर उदारीकरणाला शिथिलीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे सरकारच्या ज्या जाचक अटी किंवा नियंत्रण आहेत त्या कमी करणे किंवा शिथिल करण्याचा प्रयत्न करणे. तर उदारीकरणाच्या धोरणामुळे एकंदरीतच त्याचा एक भाग म्हणून विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचं जे क्षेत्र होतं ते सुद्धा खुलं करण्यात आलेलं आहे. म्हणजे
1991 पूर्वी भारतात जर समजा परकीय भांडवल गुंतवणुकीसाठी आणायचं असेल, परदेशातून जर भांडवल भारतामध्ये आणायचं असेल, तर त्यासाठी सरकारच्या बऱ्याच अटी होत्या, बरेचसे निर्बंध होते. परंतु 91च्या धोरणानंतर ह्या जाचक अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि ही परकीय भांडवल गुंतवणूक जी आहे ती हळूहळू मुक्त करण्यात आलेली आहे किंवा खुली करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती जी बंधनं होती ती दूर करण्यात आलेली आहेत आणि म्हणून 1991 नंतर भारतात परकीय भांडवल गुंतवणुकी वाढत असल्याचे दिसून येते. म्हणजे ज्या परदेशी गुंतवणुकी आहेत त्या परदेशी गुंतवणुकी भारतामध्ये वाढत आहेत. परदेशी गुंतवणुकी म्हणजे याचा अर्थ काय, तर परदेशातून भारतामध्ये जे परकीय लोक आहेत, जे परदेशी लोक आहेत ते भांडवल गुंतवण्यासाठी येतात. भारतामध्ये येऊन ते एखादा उद्योग व्यवसाय स्वतः सुरू करू शकतात किंवा भारतातील उद्योग व्यवसायामध्ये ते त्यांचं भांडवल गुंतवणार. पार्टनरशिपमध्ये असे उद्योग व्यवसाय सुरू केले जातात. आपण पाहिलं म्हणजे पूर्वी असं होतं की भारतात 2 चाकी गाड्यांचं उत्पादन करण्यासाठी हिरो होंडा नावाची जी कंपनी आहे ती 2 चाकी मोटार गाड्यांचं उत्पादन करत होती. ती खूप प्रसिद्ध होती. रस्त्यावर ते बघेल तिकडं हिरो होंडा गाड्या भरपूर प्रमाणामध्ये दिसायच्या. कालांतराने या 2 कंपन्यांचा जो करार होता तो संपला आणि त्या करारानंतर करार संपल्यानंतर ह्या 2 कंपन्या विभक्त झाल्या. आज ह्या दोन्ही कंपन्या भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने मोटारगाड्यांचं उत्पादन करतात. म्हणजे हिरो कंपनीच्या मोटारगाड्या आणि होंडा कंपनीच्या मोटारगाड्या अशा पद्धतीनं. तर हिरो कंपनीनं पार्टनरशिप रद्द केलेली आहे आणि आता स्वतः फक्त हिरो या नावानं ही कंपनी काय करते, 2 चाकी गाड्यांचं उत्पादन करते. परंतु जेव्हा हिरो होंडा एकत्रितपणे उत्पादन करत होत्या त्यावेळेला होंडा कंपनी ही जपानची कंपनी आहे. तर जपानमधील कंपन्यांनी, जपानमधील भांडवलदारांनी भारतामध्ये येऊन भांडवल गुंतवलेलं होतं. त्याला काय म्हटलं जातं, परकीय भांडवल गुंतवणूक. तर अशा पद्धतीनं हळूहळू भारतामध्ये परकीय भांडवल गुंतवणुकी वाढत असल्याचं आपल्याला दिसून येते आणि हे एक समाधानकारक चित्र आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत केवळ देशातील भांडवल पुरेसे होत नाही, तर त्यामुळे परकीय भांडवलाची मदत ही घ्यावीच लागते. आर्थिक विकासाची जर आपण प्रक्रिया पाहिली तर ती दीर्घकाळ चालणारी आहे. देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून मोठमोठे प्रकल्प, विकासाची कामं सरकारला हाती घ्यावी लागतात आणि त्यावेळी स्वदेशी भांडवल जेव्हा जेव्हा कमी पडते तेव्हा तेव्हा परदेशातून हे भांडवल भारतामध्ये आणावं लागतं. विशेषतः जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पासाठी परकीय भांडवलाचीच आवश्यकता असते. कारण परकीय भांडवलाच्या आधारे आपल्याला उच्च तंत्रज्ञान म्हणजे परकीय तंत्रज्ञान, परदेशातून यंत्रसामुग्री, कच्चा माल, त्याचबरोबर यंत्राचे सुटे भाग म्हणजे विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टींची परदेशातून आयात करण्यासाठी आपल्याला परदेशातलं चलन किंवा परदेशी भांडवल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे परकीय चलन मिळाल्याशिवाय आपल्या विकासाला गती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे या ना त्या मार्गानं हे परकीय चलन भारतामध्ये जर आणलं जात असेल तर त्याला परकीय भांडवल भारतामध्ये येत आहे असं म्हटलं जातं. आणि ही परकीय भांडवल गुंतवणूक भारतामध्ये जेवढी जास्त होईल तेवढा भारताचा आर्थिक विकास जलद गतीनं होईल असं म्हटलं जातं. या सर्व दृष्टिकोनातून भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचे महत्त्व वाढत असलेले दिसून येते. तर अशा पद्धतीनं परकीय भांडवल गुंतवणुकीचा जो प्रास्ताविक भाग आहे तो आज आपण पाहिलेला आहे आणि उद्याच्या लेक्चरला, पुढच्या लेक्चरला आपण विदेशी गुंतवणुकीबाबतचं धोरण काय आहे तो भाग पाहणार आहोत. आता तुम्हाला एक सूचना आहे की परवा म्हणजे 3 ते 4 दिवसापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी शनिवारी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तिन्ही प्रकरणावरचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत. जवळजवळ 62 ऑब्जेक्टिव्ह तयार करून दिलेले आहेत आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला ते ऑब्जेक्टिव्ह टाकलेले आहेत. तर थोडंसं तुम्ही ते हातानं लिहून ते ऑब्जेक्टिव्ह दिलेलं असल्यामुळे थोडंसं तुम्ही ते पाहत असताना झूम करून पाहायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला ते अजून स्पष्ट दिसेल आणि ते सगळेच्या सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही लिहून काढायचे आहेत. कारण त्यावरती म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहे ते त्यावरतीच असणार आहेत. त्या दिलेल्या प्रश्नामध्येच बरेचसे प्रश्न असणार आहेत त्यामुळे ते सर्व तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या याला वाचताना अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी पडतील. तर तुम्ही ते आवर्जून पाहायचे आहेत आणि ते सगळं लिहून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण तुम्हाला ते क्वेश्चन पण दिलेले आहेत MCQ टाईप
आणि कारण आपल्या आताची पण परीक्षा ऑनलाईन होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे मागच्या सेमिस्टरसारखं. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे आणि साईड बाय साईड आपण त्याचं लेक्चर पण घेत आहोत, कारण 4थं प्रकरण आपल्याला सिलेबसला नाही. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यापीठानं शासन निर्णयाप्रमाणे सगळ्यांचेच सिलेबस 75%च ठेवलेले आहेत, 25% कमी केलेले आहेत. त्यामुळे जरी आपल्याला एकूण 4 प्रकरणं असली तरी शेवटचं प्रकरण आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही. फक्त 3च प्रकरणावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या तिन्ही प्रकरणावरचे प्रश्न तुम्हाला पाठवलेले आहेत किंवा दिलेले आहेत. सरासरी प्रत्येक प्रकरणावरती 15-20 या पद्धतीने प्रश्न तयार केलेले आहेत आणि असे सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तर ते म्हणजे काळजीपूर्वक लिहून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा भाग इथं थांबवणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.